महाराष्ट्रासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे असं मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंनी काही वेळापूर्वीच म्हटलेलं आहे. ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्याचं निमित्त आहे मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन. उद्धव ठाकरेंच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे गणेशोत्सवामध्ये राज ठाकरेंच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते आणि आज दीपोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ते शिवतीर्थावर दाखल झालेले. तर तिकडे बीडमध्ये आपण बघतोय ओबीसी समाजाचे बांधव एकत्र आलेले आहेत. व्यासपीठावर ओबीसी नेते एकवटलेले आहेत. आता छगन भुजबळ, धनंजय मुंडे आपल्या भाषणातून कुठल्या मुद्द्यावर बोलतात, काय प्रहार करतात ते बघणं खूप महत्वाचं आहे. हैदराबाद गॅझेटीवर GR वर काय बोलतात, मनोज जरांगेंवर काय बोलतात ते बघणं महत्वाचं आहे. राज्य शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात जो GR काढलाय त्यावर छगन भुजबळांचं आता काय मत आहे, काय भूमिका आहे, या मेळाव्यातून ते आपलं काय मत मांडतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आमचं बिराड बीट भट्टीला आणि आमच्या रक्ताचं पाणी तुझ्या शेतीला, आमच्या मरणाचा वास हा इथल्या मातीला, आणि हाय कवडीची किंमत आमच्या जातीला. भीक मागायला तुझ्याच दारी र, दारी र, दारी र. आणि त्यामुळेच भटक्यांची आणि नवीन घुसखोर कुणब्यांची बरोबरी होऊ शकत नाही. भीक मागायला तुझ्याच दारी र, दारी र, दारी र. कशी करू तुझी बराबरी र, कशी करू तुझी बराबरी र, कशी करू तुझी बराबरी र, कशी करू तुझी बराबरी र. आमची फुटत्या डोकी खेड्या पाड्याला. 2022 ला मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं. आणि नमस्कार आमचा तुझ्या. तर 2023 ला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार या दीपोत्सवाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि यंदा मात्र उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्क मधील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. कशी करू तुझी बराबरी, कशी करू तुझी बराबरी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.